साईडला आहे ना नवरदेव सुद्धा तयार झालेले. ब्लड आहे. थांब थांब थांब. रक्त येतंय. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आज आम्ही सर्वच चाललेलो तयार झालेले कारण की आज आहे जयराम भाऊची हळद आणि त्यासाठीच आम्ही सर्वच तयार झालेलो आहे. या साईडला आहे ना नूतन पण आलेली, स्पेशल मुंबईवरून आलेली आहे नूतन. यस, नाचण्यासाठी आलेली, स्पेशल नाचण्यासाठी आलेली. मी पण येल्लो कलरची साडी घातलेली आहे. आईंनी पण या साईडला ना येल्लो कलरची साडी घातलेली, मस्त एकदम. हर्षदच विचित्र आहे, पिंक कलर. यस, मागच्या वेळेस मी पिंक घातला होता, यावेळेस हर्षदने पिंक घातलाय. युनिक. यस, युनिक. परफ्यूमचा डाग आता माझं पण लागला. परफ्यूमचा डाग लागतंय का त्या? माझ्या पण लागला. अरे, तर आता आम्ही आलेलो आहे नवरदेवाच्या घरी. या साईडला ना मंडप सुद्धा लावलेला आहे, हळदीचं डेकोरेशन पण केलेलं आहे. नवरदेव सुद्धा तयार झालेले, म्हणजे अजून तयार होणार आहे. कुर्ता बिर्ता घालायचा आहे, पण सध्याला काल पण हळद लागली होती ना, त्यामुळे याच ड्रेसवर ठेवावं लागलं नवरदेव. गावातील महिला मंडळी बापू त्या साईडला ना अनाउन्समेंट करतात. पंगत आहे का? म्हणजे आल्या बरं आहे, जेवायची सोय करून ठेवलेली आहे. म्हणजे बापू आहे ना सर्व गावातल्यांना ना जेवायला बोलवत आहेत माईक मध्ये. तर आता या ठिकाणी आहे ना सर्वात आधी मी बांगड्या भरते. त्यांनी सेट करून दिला. ग्रुपवर 4-4दा टाकलं होतं हळदीला पिवळं घाला, तरी पण व्हाईट घालून आलेले. इकडे पा, व्हिडिओ कॉल चालू आहे. काय तर वहिनीला चिडवायसाठी ना मी अमोल भाऊचे लय मोठे फोटो व्हिडिओ जपून ठेवतो. मग जेव्हा शांत वातावरण चालू असलं मग तेव्हा वहिनीचे भांडणं लावायचे. हा ना बापू, एंटरटेनमेंट होतं मग काहीतरी. मग हिरोईनी तयार होत आहेत एकावर एक. अरे बा, मावशी आल्या बाई. काल आम्ही किती वेळेस म्हणलं मावशी कुठे, फायनली आल्या. एक मावशी आली. हॅपी बर्थडे. थँक्यू. त्या मावशीने आल्या का आपल्या बजाजनगरच्या मावशी? उद्या येणार आहे का? वहिनीने पण या ठिकाणी आवरलेलं आहे. वहिनी तुमच्या हळदीत साडी ना? हा, सगळे मस्त साडी दुसऱ्यांच्या शांताबाई. ए नाही, काल कोणती बाई होती आपली? ती शकुंतला बाई होती. ना माझ्या कानाची जातच नव्हतं, तरी ते ना छोटे छोटे कानातले भेटले मला वहिनीचे. ते घालते. कल्याणी अगं माझ्याकडे बघ ना. नको बाई, मी जाईन खराब होऊन सगळं. अगं बघ ना माझ्याकडे, हे बघ बघ हे किती आहे सांग. 5 असून. होय, आवरलं का सगळ्यांचं? चला निघा मग. सगळ्यांचं आवरलं, पण अक्काच बाकी. अक्का येते आता आवरून. आपण जेवायला बसू आता. तर आता सर्वात आधी आम्हाला जेवायला बसायचं कारण की लय भूक लागलेली आहे. काय? हा चला ना. वहिनी कुठे चालल्या? वहिनी कुठे चालल्या? या सर्वांचं आवरलेलं आणि आता आम्ही आलेलो जेवायसाठी. आमच्या नवीन वहिनी आलेल्या या ठिकाणी. भाऊ गुलाबजाम आणा 4-5 पुरणार नाही, 10-20 आणा. हो भाऊ, 10-20 गुलाबजाम घेऊन या. 4-5 पुरणार नाही वहिनीला. पुरण का? नाही मला नको, मला नको झालं. मावशी तुमची सून आली ना? आली का? मग सुनेला लय मोठा ठेचा द्या आता प्रेमाने. हा, लय मोठा टाका. द्या अजून तेवढं काय होणार त्यांचं. द्या अजून. हा, टाका. नवीन नवरी आहे, खाऊन पिऊन जाड करायचंय. आता नवरदेवाचा मेकअप करायसाठी आलेलो आहे आम्ही. स्पेशल पार्लर वाली घेऊन आलेलो आहे आम्ही. मेकअप वाली घेऊन आलेलो आहे. हा, राजूर वरून स्पेशल आलेली आहे.
मजा घेतोय पण तुमच्या फेसवरचा ग्लो तर आलाय ना. एक मिनिट माझ्या ब्लॉग मध्ये पण सांगू द्या. विषय असं झाला जेव्हा सोनाली वहिनी अमोल भाऊ फोटो काढायला गेले स्टेजवर, अमोल भाऊ नॉर्मल हसत होते. जेव्हा नूतन बाजूला गेली हा बरोबर बरोबर. हो? ए थांबा ए अशीच पाहिलं तिकडे आमच्या नवीन वहिनी. आमच्या सर्वांचं नाचून झालेलं आणि आता कान आहे ना असे सुन झालेले. माऊ सुद्धा अशा नाचल्या वो डिडिंग 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 डिडिंग. अजून 2 तास जरी चालू असतं डीजे तरी मावशी नाचल्या असत्या. परत एकदा हॅपी बर्थडे. आणि यांनी तो उक्तच घेतलं नाचायचं. हा काय सगळ्यांनी सोनल वहिनी अजून कुठे उक्त घेतलेले, नूतनने बी उक्त घेतलेले. केस मोकळे करू करू नाचत होती. मावशी बी होत्या त्यात नागिन डान्स. सगळेच दमलेले आणि एका साईडला ना शांत बसून घेतले सगळे. इकडे सोन्या आहे ना गाणं म्हणणार आहे आता. म्हणणार गाणं. नूतन के पाय को गोळे आ गए. गोळा इथं आला गुडघ्यापर्यंत. एकच गोळा आलाय का? तो गोळा तर आपल्या मेंदूत आहे. चला आता आम्ही चाललोय घरी आणि एवढी झोप येते आहे ना आता. खूप जास्त थकलेलो आहे. अमोल तर अशा आवड्या मारत होता. बापरे बाप. बसायला तयार असते बरं का. हा कुठं बसते बसायला म्हणजे आणि अरविंद ना पहिल्यांदा असं इकडं म्हणजे आपल्याकडं जोडीने आला होता लग्नात. कसं वाटलं अरविंद? मस्त एकदम भारी. लय भारी फील येत असन बायकोला पाहून. अरे वा माझं लग्न झालंय वाटत असन है ना. चलो आम्ही घरी आणि मी आता माझं तोंड बघते किती पिवळं झालंय. बाप रे बाप. आणि तरी पण आज आम्ही ना हळद अजिबात नाही खेळलो माहिती का. मेहंदीच्या दिवशी तरी आम्ही हळद खेळलो होतो बट आज आम्ही हळद नाही खेळलो. हे ना जयराम भाऊनी लावलेली मला एवढी हळद. मला ना हे पहिले चेंज करायचं आणि झोपून राहायचंय कारण एवढे पाय दुखताय. किती नाचलो ना. भयान नाचलोय. भयान नाचलो. खूप मजा आली खूप मजा आली. आणि त्यातल्या त्यात ना आम्ही बिना चपलीचे नाचलोय त्यामुळे पाय कामातून गेलेले डायरेक्ट. पाय तर कामातून गेलेलेच आहे पण माझे कान आता अशी हालत होणार आहे ना माझे कानातले काढायची. कारण की पहिलेच ना या कानातून रक्त येत होतं त्यामुळे मी कानातलं घातलं नव्हतं. ते इकडून तिकडून आईने जबरदस्ती टाकून दिलं कानात. ते आता असं दुखणार आहे काढताना. मला तर असं आठवूनच दुखायला लागलंय. टेन्शन नाहीये. उद्या ते दुसऱ्या कानातलं कसं घालणार आहे त्याचं टेन्शन आहे. गाडीत मी तोच विचार करत होते की आता उद्याला लग्न आहे आणि लग्नामध्ये पण मला कानातले वेअर करायचे तर मी ते आता कसे घालणार. आवाज बघ आवाज. हा कसला डेंजर झालाय. मेन म्हणजे आम्ही जास्त ओरडलो नाही पण ते धूळ पर ते स्मोक वगैरे सर्व नरडत जातं ना त्याच्यामुळे हा असा आवाज झालेला आहे आमचा. स्मोक म्हणजे ते ब्लास्ट स्मोक नाही त्याला स्मोक म्हणतात. कलर स्मोक. जास्त
खूप जास्त घसा खराब होतो त्याच्या. मी आता माझे कानातले काढणार आहे. कानाचं तर एवढं नाही दुखणार कारण की इथून रक्त नव्हतं आलेलं. हे कानातलं मला काढायचीच इच्छा नाहीये कारण की जाम दुखणार आहे यार. काय करू मी, उगाच घातले. इथे मला जास्त त्रास होतोय. मागची खिडकी तर काढलेली आहे, कानातलं निघते की नाही काय माहिती. निघलं का? दाखव शपथ. बोल पण बघ कसं झालंय. कसं झालं? नाही ब्लड आहे. थांब रक्त येतंय. यार मला वाटलंच होतं कारण की ते इतकं दुखत होतं, मला एक्स्ट्रीम दुखत होतं सगळे. पण तिथे गेल्या गेल्या मला सगळ्यांनी विचारलं तू कानात का नाही घातलं. मग त्याच्यामुळे मला ते घालावंच लागलं. पण आता ते रक्त येते. मला वाटलंच होतं रक्त येणारच आहे कारण की माझं खूप दुखत होतं जाम. तर आता मी कपडे वगैरे बदललेले आहे, मेकअप पण रिमूव्ह केलेला आहे आणि आता आहे ना खूप जास्त झोप येते. सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. होप्स तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत